नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण सात जन्माची याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ श्री वासुदेव सत्रे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. श्री वासुदेव सत्रे यांनी वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलात यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अभ्यासाला सुरुवात केली. तसंच बालपणापासून त्यांना आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन देखील लाभलंय. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिषी आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी घेतलंय. गेल्या 12 ते 15 वर्षापासून पुण्यात ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक मार्गदर्शनाचं काम देखील ते पाहतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रात वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी देखील आहे. गेल्या 15 वर्षापासून भारतात आणि भारताबाहेर देखील अनेक देशांमध्ये ज्योतिष मार्गदर्शनाचं त्यांचं कार्य हे अविरतपणे सुरू आहे. सर, खरं तर आजचा विषयच असा आहे की सात जन्माची. एकीकडे आपल्याकडे असं म्हटलं जातं की लग्नाच्या ज्या गाठी असतात त्या स्वर्गात बांधल्या जातात आणि मग पुढे जे काही होणार आहे ते विधिलिखित आहे. लग्न झाल्यानंतर मात्र अनेक वेळेला आपण पाहतो की काहीतरी अडचणी येतात आणि मग धाव घेतली जाते ती ज्योतिषांकडे की पत्रिका तपाहिली होती, गुणमिलन तर झालं होतं, मग अशी अडचण का आली? शास्त्रामध्ये याचं नेमकं कारण काय किंवा या अडचणीवर उत्तर काय? काय असतं माहितीये का की मुळात आपली मराठी भाषा जी आहे ती अतिशयोक्ती अलंकारातली आहे. थोडं म्हणजे मिश्किलपणे असं म्हणेल की एखादा आपल्या प्रेयसीकडे बघून म्हणतो की हे सुंदरी. खरात काही खूप सुंदरी किंवा काही काही होत नसतं, पण बोलण्याने तिला बरं वाटतं, यालाही बरं वाटतं. तसंच आहे की तुम्ही आता जसं बोललात की लग्नाची गाठ स्वर्गात बांधली जाते किंवा काय, हे कशासाठी की काय म्हणतात की त्या मुलीच्या त्या मुलाच्या मनावर हे बिंबवलं जावं की तुम्हा दोघांचं लग्न झालं आहे आणि हे लग्न तुम्हाला टिकवायचं आहे. जिथली वस्तू तिथेच शोभते, तिथेच योग्य दिसते, बरोबर. आणि उरला प्रश्न तुम्ही जे बोललात की गुणमिलन केलं जातं किंवा काय, तर नुसतंच गुणमिलन हे महत्त्वाचं नाहीये. तर गुणमिलनासोबत आपण पत्रिका किती दोघांचीही, जन्मपत्रिका आणि भावचलित पत्रिका किती दोघांची मॅच होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की याआधी पण बोललोय, परत पण बोलतोय आणि यापुढे पण बोलेन की दोघांचीही बौद्धिक, मानसिक, शारीरिक, वैचारिक पातळी किती मॅच होते हे पण बघणं गरजेचं आहे. नुसतं गुणांवरच आपण अवलंबून राहायला नको. तर ती पत्रिकेवरनं ती पण बघावी आणि पत्रिकेमध्ये काही दोष आहेत का ते पण बघावे. एखाद्याच्या पत्रिकेमध्ये दोष असतात आणि त्या मुलीच्या पत्रिकेत दोष नसतात, मुलाच्या पत्रिकेत दोष असतात. मग अशा वेळेस तो विवाह जो आहे तो टिकत नाही. कारण हे जे दोष असतात हे आयुष्यातले जे महत्त्वाचे इव्हेंट असतात, शिक्षण आहे, करिअर आहे, विवाह आहे, विवाहोत्तर जीवन म्हणजे पोस्ट मॅरेज लाईफ किंवा आरोग्य, यावरच आघात करतात. तर त्यापैकी मग काय होतं, मुलाचं शिक्षण पण व्यवस्थित होतं, करिअर पण छान होतं, पण विवाह पण होतो, जुळतो पण विवाह योग्य वयात होतो, 6-8 महिने वर्षभर मागे पुढे. पण विवाह जुळल्यानंतर विवाहोत्तर जीवनामध्ये अडचणी यायला लागतात. तर त्यासाठी हे पत्रिकेमध्ये काही दोष आहेत का ते बघून घ्यावेत. नुसतंच मी म्हणेल की रत्नच घातल्याने काहीतरी होतं असं नाही. त्यात मी म्हणेल की रत्न हा अनेक उपायांमधला एक उपाय आहे. तसंच काही बाकी पण जे आपण दैनंदिन उपासना आहेत त्या पण करणं गरजेचं आहे, त्याने सुद्धा यावर परिणाम होतो. तर त्यासाठी दोघांच्याही जन्मपत्रिका आणि भावचलित पत्रिका ही दाखवून ती जर मॅच होत असेल तर पुढे लग्न करायला हरकत नाही. त्यावरच आपण म्हणू शकतो की दोघांची जी गाठ आहे ती सात जन्माची ती स्वर्गामध्ये बांधल्या गेलेली आहे. अगदीच. त्यामुळे विवाह झाल्यानंतर देखील सगळंच सुखकर होण्यासाठी पत्रिका पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि पहिलाच फोन देखील आपल्याला आलेला आहे अभिजित यांचा पुण्याहून. अभिजित, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. जन्मतारीख सांगा अभिजित. 5 जून 1992. हा. सकाळी 6:30 जन्म. सकाळी 6:30. बरं. जन्म ठिकाण? पुणे. बरं. प्रश्न काय आपला अभिजित, बोला.
सर नमस्कार. पुण्यामध्ये आहे ना माझा लँड डेव्हलपिंगचा बिझनेस आहे बरं. पक्षी तालुक्यात. हा तर 1-1.5 वर्ष झालं की ते सेल होत नाहीये प्लॉट आपले. हम्म. त्याच्या आधी खूप होत होते पण त्याच्यानंतर बंद झाले ते सेल होणं. बरं बरं तर त्याच्यावरती काय उपाय आहे का आपल्याकडे? चालेल, सांगता येईल. साधारणतः आहे ना, अभिजित यांची कर्करास आहे आणि पत्रिकेमध्ये कुठलाही असा स्त्री दोष किंवा पितृदोष असा कुठलाही दोष नाही. आणि खरं तर प्रश्न जो आहे तो आपल्या विषयाच्या अवांतर आहे, पण ज्योतिषशास्त्राच्या अधीनच असा प्रश्न आहे. तर यांचा जो आहे नोव्हेंबर 2021 नंतर यांचा जो भूमीशी संबंधित लँड डेव्हलपिंगचा जो बिझनेस आहे तो नोव्हेंबर नंतर यांचा बिझनेस जो आहे तो फळाला येईल. यासाठी यांनी होईल तेवढी कुलदेवीची उपासना करावी दररोज आणि साधारणतः 2 जुलैपासून या व्यवसायाला यांना यश मिळायला सुरुवात होईल. पूर्णच यश मिळेल असं शाश्वतीने सांगता येणार नाही, पण 2 जुलैपासून सुरुवात होईल आणि नोव्हेंबर नंतर बऱ्यापैकी यांना यश मिळेल त्यात. नक्कीच. खरं तर तुम्ही जे उत्तर दिलं अभिजित यांनी जो प्रश्न विचारला आजच्या विषयाशी निगडीत नसला तरी देखील ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य मार्गदर्शन देखील सरांकडून दिलं जातं. त्यामुळे तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर सरांचे नंबर आहेत, नक्कीच तुम्ही या नंबरशी संपर्क करू शकतात. सर, आजचा आपला विषय पुन्हा एकदा त्याच्याकडे वळूयात की 7 जन्मांची कधी कधी आपल्याला असं सांगितलं जातं की तुम्हाला अनुरूप जोडीदार मिळेल आणि त्या अनुषंगाने मग आपण जोडीदार शोधायला सुरुवात करतो. मात्र ज्योतिष विद्येच्या जर आपण विचार केला तर मग तुम्हाला इंजिनियर मिळेल किंवा डॉक्टर मिळेल, कधी कधी असं सांगितलं जातं आणि आपण फक्त त्याच क्षेत्राकडे फोकस करतो आणि तरी सुद्धा जर तो विवाह नाही टिकला तर मग आपण म्हणतो की अरे ज्योतिषांनी तर असं सांगितलं होतं. हे नेमकं कसं होतं? खरं तर मी काय सांगेन अमृता की ज्योतिषशास्त्रामध्ये असं कुठलंही प्रोव्हिजन नाहीये की म्हणजे त्या मुलीला किंवा त्या मुलाला या क्षेत्रातली मुलगी किंवा या क्षेत्रातला मुलगा मिळेल. कोणी जर सांगत असेल की हा तुला इंजिनियर किंवा डॉक्टर किंवा अजून कुठलं इतर प्रोफेशन असेल त्या ह्याच्यातला मुलगा मिळेल, तर खरोखर ती सांगणारी व्यक्ती जी आहे मी म्हणेल की ती खरोखर कोणीतरी अधिकारी संत आहे. जसे आपले स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा असे कोणी अधिकार आहे ज्यांच्याकडे खरोखर दैवी अधिकार आहे, दैवी शक्ती आहे, असे कोणीतरी संत आहे किंवा निव्वळ तुमचं मनोरंजन करत आहेत. असं जर कोणी सांगत असेल की तुम्हाला कुठल्या या क्षेत्रातली मुलगी मिळेल किंवा या क्षेत्रातला मुलगा मिळेल असं सांगता येत नाही. हा, हे सांगता येतं की वैवाहिक सौख्य मिळेल की नाही, पण असं सांगता येत नाही की म्हणजे या क्षेत्रातला मुलगा किंवा या क्षेत्रातली मुलगी मिळेल. बिईंग अ एस्ट्रोलॉजर मला स्वतःला माहिती नव्हतं की मला कुठल्या क्षेत्रातली मुलगी मिळेल. स्वानुभव सांगतोय. तर असं सांगता येत नसतं. तेच बोलतोय की कोणी सांगत असेल तर तो निव्वळ तुमचं मनोरंजन किंवा तुमचं तात्पुरतं समाधान करतोय. कारण काय होतं कधी कधी आम्हा ज्योतिषांना पण असं होतं ना की अनाहूतपणे जाणून खोटं बोलावं लागतं. कारण काय होतं की लोकांना काही गैरसमजांमुळे इतकं त्या ज्योतिषशास्त्राबद्दल इतकं अधीन करून ठेवलं आहे. मागे मी बोललेलो की ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यावा, अधीन असू नये. ज्योतिष काय कुठल्याही शास्त्राचा, तर लोकांना इतकी डिपेंडन्सी वाढवून ठेवली आहे ज्योतिषशास्त्राबद्दल की काय होतं त्यामुळे की काही झालं की लोक त्याचा संबंध जो आहे तो ज्योतिषशास्त्राशी जोडतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट जी आहे ती स्क्रिप्टेड पाहिजे असते, ॲक्युरेट, आधीच मला सगळं कळलं पाहिजे. त्यामुळे लोकांचा पण त्यात दोष नाही, कारण ते खूप गिरवलं गेलं आहे. लोकांमधलं अज्ञान जे आहे ते दूर केलेलं नाहीये अजूनही. तर त्यामुळे काय होतं की लोकांमध्ये असे खूप प्रश्न निर्माण होतात की मी गाडी घ्यायची तर कुठल्या दिवशी घ्यायची, कुठल्या तिथीला घ्यायची. हा, मुहूर्त बघा, पण तुम्ही त्याला काय आहे की काय म्हणतात त्याला, कुठल्या दिवसाला किंवा काय मुहूर्त जर असेल, दिनशुद्धी असेल, सगळं चांगलं असेल तर मग त्याला दिवस कुठला, शनिवार पण असू दे. पण ते इतकं चुकीचे गैरसमज गिरवले गेलेत की प्रत्येक गोष्ट झाली की ज्योतिषाकडे जायचं नक्की जायचं, पण वारंवार नको. आपण थोडं पोट दुखलं की आपण डॉक्टरांकडे जात नाही. त्यामुळे फक्त शास्त्राचा आधार घ्यायचा, आहारी जायचं नाही. तर असं अजिबात सांगता येत नाही. तुझ्या प्रश्नाचं मी परत उत्तर देईन की असं सांगता येत नाही की या फील्ड मधला मिळेल, त्या फील्ड मधला मिळेल. अथांग मनाने बघत राहायचं की कुठली मुलगी मिळते किंवा कुठला मुलगा मिळतो आणि पत्रिका आपली जुळवून घ्यायची
आणि शुद्धतेने त्याचं मॅच मेकिंग करून घ्यायचं आणि ती जर पत्रिका मॅच होत असेल तर नक्कीच लग्नासाठी पुढे जायला हरकत नाही. अगदीच. आणि कार्यक्रमात आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे. पुण्याहून पूजा प्रश्न विचारतायत. पूजा, आपला प्रश्न विचारा. तर पूजा यांचा फोन नाही, सुनील यांचा फोन आपल्याला आलाय. सुनील, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, जन्मतारीख सांगा आपली. 18/2/76. हा, हा, तर माझा ससार ग्रुप नावाने पुण्यात बिझनेस आहे. 18/2/76. आणि जन्मवेळ काय आपलं? संध्याकाळी 6:30. संध्याकाळी 6:30. हो. जन्म ठिकाण? पुणे. बरं सुनील, प्रश्न विचारा आपला. हा, तर माझा ससार ग्रुप नावाने पुण्यात बिझनेस आहे अर्थमूव्हरचा. बरं. हा, तर त्यात बरेच आता त्याबद्दल मला थोडं मार्गदर्शन हवंय. बरं बरं. हो, तर मला तो बिझनेस सुटेबल आहे का दुसरा बिझनेस मी चालू करूया असं माझा प्रश्न होता तुम्हाला. बरं बरं, सांगता येईल सुनील. काय योगायोग आहे काही कळत नाही आजकाल. सगळं जमिनीशी, म्हणजे आज जे प्रश्न आले दोन्ही कॉल्स ते जमिनीशी संबंधित येत आहेत. कदाचित प्रेक्षकांचं म्हणणं आहे की जमीन से जुडे रहो. सगळ्यात आधी मी सांगेल की सुनील, तुम्ही आपले डोळे तपासून घ्या, कारण यांना नक्कीच चष्मा असावा किंवा डोळ्यामुळे डोकेदुखी. आणि पत्रिकेमध्ये भरभरून स्त्री दोष आहे, त्यामुळे यांनी यांच्या घरी, राहत्या घरी नवचंडी याग हा विधी करावा. आणि कुठलीही सवाष्ण स्त्री असेल तिला दर पौर्णिमेला अन्नदान करावं, वस्त्रदान करावं. आणि यांचा जो जमिनीचा बिझनेस आहे तो अगदी भरभराटीला जाईल 2022 फेब्रुवारी नंतर. तोपर्यंत यांनी जे आपलं चाललं आहे सध्या तसंच जीवन चालू ठेवावं, कुठलीही उठाठेव करायला नको. बुध शुक्र आहे त्यामुळे यांची वाणी चांगली आहे. फक्त मी जे बोललो डोळ्याची जी आहे ती काळजी घ्यावी यांनी. आणि फेब्रुवारी 2022 नंतर यांचा जो जमिनी संदर्भात जो उद्योग आहे तो अतिशय उत्तम प्रमाणात पुढे जाईल. आणि काळा आणि निळा रंग यांनी स्पेशली वाहनासाठी किंवा कुठल्या विशेष कामाला जर काही जात असतील तर तो वर्ज करावा. अगदीच. त्यामुळे सुनील यांनी जो प्रश्न विचारला, नक्कीच त्यांच्याही प्रश्नाचं उत्तर त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना मिळालं असणार आहे. पण आज मात्र आपण विवाह आणि 7 जन्माच्या गाठी याविषयी बोलतोय. कधी कधी असं होतं, आणि तुमचा देखील वास्तुतज्ञां देखील तुम्ही आहात, वास्तूचा तुमचा अभ्यास आहे. लग्न झाल्यानंतर एखाद्या घरात आपण राहायला जातो आणि त्या घरामध्ये आपलं पटत नाही. लग्नापूर्वी वेगळं असतं, लग्नानंतर आपल्याला त्या वास्तूमध्ये आपण असं म्हणू शकतो की आपण खुश नाहीयेत त्या वास्तूमध्ये. तर काही वास्तूतल्या घटक किंवा देवघर म्हणू शकतो किंवा जिथे आपला पाण्याचा स्रोत आहे तो म्हणू शकतो, असे काही घटक आहेत का की ते या दोघांवरती त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स जास्त क्रिएट करतात? नक्कीच. की आपण जे पंचतत्व म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या पाचही याचा आपल्यावर परिणाम पडतो. तुम्ही इंग्रजांच्या काळातल्या जर का वास्तू बघितल्या असतील, आपल्यापेक्षा ते तज्ञ होते, तर प्रत्येक खिडकी जी आहे त्या खिडकीच्या बाहेर असा सपाट स्लॅब नव्हता, असा स्लॅब असायचा पूर्ण पिरॅमिड सारखा. त्याने काय व्हायचं की कितीही जोरात पाऊस आला तरी पाणी आत येत नव्हतं. आणि एक प्रकारचं पिरॅमिड खाली जी कॉस्मिक एनर्जी जनरेट होते ती पण त्या घरात येणाऱ्या वाऱ्यातनं आत यायची. तर वास्तुशास्त्रामध्ये फक्त दैवच नाही तर यामध्ये भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती सुद्धा यामध्ये आहे. तर कुठल्याही नवविवाहित जे जोडपं असतं तर त्यांची जी झोपण्याची खोली आहे किंवा काय, तर ते जर का ईशान्येला असेल किंवा आग्नेयेला असेल तर दोघांमध्ये, किंवा झोपण्याची पद्धत की उत्तरेकडे डोकं दक्षिणेकडे पाय, की जेणेकरून आपण साधारणतः कुठलीही व्यक्ती घरातली दगावली तर त्यांना आपण दक्षिणेकडे पाय करून, कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे, तर दक्षिणेकडे पाय करून आपण झोपवतो. तर अशा याच्यात जर झोपत असतील तर नक्कीच वास्तूचा पण परिणाम होतो. किंवा झोपत असताना आपल्या बेडच्या वर इथे जर का आडवा बीम येत असेल तर तो सुद्धा दोघांमध्ये दुरावा निर्माण करतो. आपल्याला बीम दिसत नाही कारण आजकाल पीओपी केलेलं असतं, तर तो बीम येत असेल तर त्याने सुद्धा दोघांच्या संबंधांमध्ये, मानसिक आणि शारीरिक संबंधांमध्ये नक्कीच अडचणी येतात. तर वास्तू देखील खरोखर खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे कुठल्याही नवीन लग्न झालेले जे असतील जोडपं, त्यांनी सुद्धा वास्तू घेण्यापूर्वी
किंवा त्यांच्या पालकांनी लग्न झाल्यानंतर आमच्या पाल्यांची रूम कुठे असावी, तर ते सुद्धा मार्गदर्शन घ्यावं. आणि घरातलं त्यानुसारच किचन कुठे असावं, पाणी कुठे असावं. ठीक आहे की दोघांची बेडरूम जी आहे ती अगदी योग्य जागेवर आहे, पण आग्नेयेला पाणी आहे, तर मग अग्नितत्व दोघांमधलंही नष्ट झालं आहे. उगीच ती मुलगी एकदम शांत आहे, तो मुलगा एकदम शांत आहे असं होणार नाही. दोघांमध्ये थोडा स्पार्क असायला हवा. दोघांचे वाद पण व्हायला हवेतच, वाद हे व्हायलाच पाहिजे. वाद झाल्याशिवाय फिल्टरेशन होत नाही. तर ते सुद्धा दोघांमध्ये अग्नितत्व असायला हवं. तर त्यामुळे वास्तू ही खूप मायने ठेवते त्यामध्ये. अगदी. त्यामुळे वास्तूची देखील भूमिका या संपूर्ण विवाह झाल्यानंतर देखील किती महत्वाची असते याबद्दल तुम्ही सांगितलं. आणि आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे लातूरहून. प्राजक्ता, प्रश्न विचारा. हॅलो. हा, जन्मतारीख सांगा आपली. जन्मतारीख 2/1/97 आहे. जन्म ठिकाण नागपूर आणि जन्म वेळ 1:15 दुपारी. काय प्रश्न काय आपला प्राजक्ता? प्रश्न असा होता की मी आता सरकारी नोकरी करता प्रयत्न करते, तर आपल्या पत्रिकेत योग आहेत का किंवा कधीपर्यंत आहे असा प्रश्न. बरं, आहेत. साधारणतः डिसेंबर 2021 पर्यंत सरकारी नोकरीचे योग आहेत. प्राजक्ता, तुम्हाला पोटाचे विकार, त्यातल्या त्यात गायनॅक प्रॉब्लेम, तर याची काळजी घ्यावी. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सोबतच सर्दी, कफ, खोकला याचा सुद्धा यांना त्रास असेल. आणि नक्कीच तुम्ही सरकारी नोकरीचे प्रयत्न करा. पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे, तर त्यामुळे स्त्री दोषाच्या उपायासाठी तुम्ही मला कॉल करा आणि त्याचं सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल. आणि होईल तेवढं मित्रमैत्रिणींपासनं सावध राहा. याचा अर्थ असा नाही की मित्रमैत्रिणी ठेवू नका, मित्रमैत्रिणी असू देत, पण अतिरेक नको. अगदीच. तर प्राजक्ता, तुमच्या मनात आणखीनही काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात. सर, आजच्या विषयासंदर्भात आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपण सरांकडून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण 7 जन्माची याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री वासुदेव सत्रे सर. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की वास्तूमध्ये देखील असे अनेक घटक असतात जे खरं तर विवाहानंतर आपलं जे आयुष्य आहे ते सुखकर होण्यासाठी किंवा अडचणी निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतं. तुम्ही देखील वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहात. अनेक ठिकाणी स्वतः वास्तूला भेटी देण्यासाठी देखील तुम्ही जातात. मात्र सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. एखाद्याला मार्गदर्शन हवं असेल किंवा ज्यांना विवाह करायचा आहे, मात्र आजचा हा भाग पाहिल्यानंतर त्यांच्याही मनात आलं असेल की आपल्याही घरात कोणते दोष तर नाही, ते निवारण करायचे असतील तर मग त्यांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे की जे काही नियम पाळून आहेत ते मी जातो, पण फोनवरनं वास्तूचं मार्गदर्शन केल्या जात नाही. माझी विनंती आहे प्रेक्षकांना की फोनवरून त्यांनी मला कुणीही हे विचारायलाच नको की आमच्या नैऋत्येला हे आहे, ईशान्येला ते आहे. फोनवरनं मी सांगायचं की हां असं असं करा, आणि परत 6 महिन्यांनी काही अडचणी आल्यात तर त्यांनी मला फोन करून म्हणावं की हां तुम्ही सांगितलं होतं आणि असं असं झालं. वास्तू जी आहे ती स्वतः प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कळत नाही. जसं तुम्ही पहिला प्रश्न विचारला की आपल्या गाठी ज्या आहेत त्या स्वर्गात मानल्या जातात, तर एक उपासनी म्हण आहे की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसंच आहे की स्वतः वास्तू बघितल्याशिवाय मी वास्तूचं मार्गदर्शन करू शकत नाही. तर ज्यांना कोणाला इच्छुक असतील तर त्यांनी फोन करून आपलं हे जे पोस्ट लॉकडाऊन नंतर जे काही नियम आहेत ते नियम पाळून त्यांना मी स्वतः वास्तू व्हिजिटला जाऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन मला करता येईल. अगदीच. आणि सर, कार्यक्रमात आणखीन एक फोन आपल्याला आला आहे. पुण्याहून सुषमा यांनी आपल्याला फोन केलाय. सुषमा, आपला प्रश्न विचारा. सुषमा, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो. आपला प्रश्न नमस्कार विचारा. सर. नमस्कार, जन्मतारीख सांगा आपली. 16/5/1985. 16/5/1985. गुरुवार. बरोबर. सकाळची वेळ. वेळ काय आहे? सकाळी 7:30. जन्म ठिकाण? सकाळी 7:30.
जन्म ठिकाण, तुम्ही टीव्हीचा आवाज बंद करा. खेड, रत्नागिरी. हा, प्रश्न काय आहे आपला सुषमा? सुषमा, आपल्याकडे वेळ अगदी थोडा आहे. आपला प्रश्न लवकर विचारा. लग्नासाठी विचारायचं आहे. लग्नाचा योग जुळेल कधी? अगदी चालेल. दिवाळी 2022 पर्यंत विवाहाचे योग आहेत यांच्या पत्रिकेमध्ये, आणि पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, तर त्यासाठी म्हणजे जाहीरपणे असं कुणाच्याही पत्रिकेबद्दल बोलणं योग्य नाही. त्यामुळे यांनी वैयक्तिक कॉल करावा आणि यांना जे आहे योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. तर जाहीरपणे बोलणं योग्य नाही, त्यातल्या त्यात विशेष एका मुलीच्या पत्रिकेबद्दल. अगदीच. कार्यक्रमाच्या आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आपला आजचा जसा विषय आहे की साथ जन्माची, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीवितः. अश्वत्थामा, बली, व्यास आणि हनुमान आणि विभीषण हे जे 7 सप्त चिरंजीव आहेत, या म्हणजे यांना वरदान आहेत की हे चिरंजीव आहेत. तर या चिरंजीवांप्रमाणेच जेवढे आपले बघतायत प्रेक्षक किंवा जे बघत नाहीत किंवा नंतर युट्यूबला बघतील किंवा ऑनलाईन कुठल्याही अजून पोर्टलवर बघतील, त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की या सप्त चिरंजीवांप्रमाणेच त्यांचं वैवाहिक आयुष्य सुद्धा चिरंजीव व्हावं. अगदीच. आणि खरं तर हीच विवाहाची संपूर्ण गाठ 7 जन्मापर्यंत टिकवण्यासाठी तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन मिळवू शकतात. स्क्रीनवर सरांचे नंबर देखील आहेत. सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला याविषयी मार्गदर्शन केलं. नमस्कार. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.